आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 8 क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन्स अँड टाइप्स मध्ये प्रॅक्टिसचे 8.3 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. सी quadrilateral and its properties. What is meant by quadrilateral? It is a closed figure having 4 sides, 4 angles and 2 diagonals. That means total 10 elements, 4 sides, 4 angles and 2 diagonals. That means quadrilateral has total 10 elements. Then next one, types: square, rectangle, rhombus, parallelogram, trapezium आणि kite. So last lecture ला आपण स्क्वेअर, रेक्टँगल आणि रोम्बस हे डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. सो या लेक्चरला आपण पॅरलेलोग्राम म्हणजे काय आणि त्याच्या प्रॉपर्टीज स्टडी करणार आहोत. सी दी फिगर क्वाड्रिलॅटरल DEFG इज ए पॅरलेलोग्राम. इज इट क्लियर? सो फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे? ऑपोजिट साइड्स आर इक्वल अँड पॅरलेल ऑल्सो. दॅट मीन्स ऑपोजिट साइड, दॅट मीन्स साइड DE, याला ऑपोजिट साइड GF. इज इट क्लियर? सपोज DE ची लेंथ जर 3 सेंटीमीटर असेल तर GF ची लेंथ सुद्धा 3 सेंटीमीटरच असणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर EF ची लेंथ जर 5 सेंटीमीटर असेल तर याचीच ऑपोजिट साइड DG ही सुद्धा 5 सेंटीमीटर असेल. दॅट मीन्स ऑपोजिट साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ अँड पॅरलल ऑल्सो. दॅट मीन्स या ज्या दोन साइड्स आहेत, या ज्या दोन लाईन, दॅट मीन्स सेगमेंट DE आणि सेगमेंट FG या एकमेकांना पॅरलल आहे. दॅट मीन्स या जर दोन लाईन कितीही पुढे एक्सटेंड केल्या तर त्या एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाही आहेत. दॅट मीन्स DE पॅरलल टू GF. इज इट क्लियर? त्यानंतर EF पॅरलल टू DG. इज इट क्लियर? देन नेक्स्ट पॉईंट, ऑपोजिट अँगल्स आर इक्वल. दॅट मीन्स अँगल E चा ऑपोजिट अँगल G. दॅट मीन्स अँगल E सपोज 70 डिग्री असेल तर G सुद्धा 70 डिग्रीच असणार आहे. इज इट क्लियर? त्यानंतर Dचा ऑपोजिट अँगल F हा जर 110 असेल तर हा सुद्धा 110च असणार आहे. दॅट मीन्स ऑपोजिट अँगल्स, दॅट मीन्स मेजर ऑफ अँगल E इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल G. देन मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल F. इज इट क्लियर? देन डायगोनल्स आर नॉट इक्वल बट बायसेक्टिंग. जी लेंथ आहे डायगोनलची, दॅट मीन्स डायगोनल DF आणि डायगोनल EG हे जे दोन डायगोनल्स आहेत ते बायसेक्ट करतायत बट त्यांची लेंथ ती सेम नाही आहे. आपण स्क्वेअर आणि रेक्टँगलमध्ये काय पाहिलं होतं? डायगोनलची लेंथसुद्धा इक्वल असते. बट पॅरलेलोग्राममध्ये डायगोनलची लेंथ ही इक्वल नाही आहे बट ते एकमेकांना बायसेक्ट करतायत. दॅट मीन्स इक्वल 2 पार्ट्समध्ये कन्व्हर्शन होते. दॅट मीन्स टोटल EG ची लेंथ सपोज 8 सेंटीमीटर असेल तर हा पार्ट, दॅट मीन्स E आणि H पर्यंतचं डिस्टन्स हे 4 सेंटीमीटर असणार आहे. दॅट मीन्स टोटल जर 8 सेंटीमीटर असेल तर हे डिस्टन्स 4 सेंटीमीटर आणि हे डिस्टन्स 4 सेंटीमीटर. इज इट क्लियर? सो हे जे ॲडजसंट अँगल्स आहेत ते सप्लिमेंटरी अँगल्स असतात. दॅट मीन्स हे इंटेरियर अँगल झालेले आहेत. सपोज DG आणि EF या दोन पॅरलल लाईन्स आहेत. हे आत्ताच आपण स्टडी केलेलं आहे. या जर पॅरलल लाईन्स आहेत तर D आणि E ही त्यांची काय झालेली आहे? ट्रान्सव्हर्सल. आणि ट्रान्सव्हर्सलचे आयदर साईडचे इंटेरियर अँगल्स, दॅट मीन्स हा अँगल आणि हा अँगल हे ॲडजसंट अँगल्स आहेत. आणि या ॲडजसंट अँगलची, दॅट मीन्स इंटेरियर अँगलची सम ही 180 डिग्री असते. इट इज दी मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. यांची सम, ॲडजसंट अँगलची सम ही 180 डिग्री असते. दॅट मीन्स हे जे दोन अँगल्स आहेत ते सप्लिमेंटरी अँगल्स आहेत. इज इट क्लियर? त्यानंतर हे दोन ॲडजसंट अँगल जर घेतले तर या दोन पॅरलल लाईन्स होणार आहेत. हे जे दोन ॲडजसंट अँगल्स आहेत ते सुद्धा सप्लिमेंटरी अँगल्सच झालेले आहेत. इज इट क्लियर? आपण प्रॅक्टिसचे स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट, मेजर्स ऑफ ऑपोजिट अँगल्स ऑफ ए पॅरलेलोग्राम आर 3x - 2 डिग्री अँड 50 - x डिग्री. फाइंड दी मेजर्स ऑफ ईच अँगल. सपोज इथे एक मी पॅरलेलोग्राम ड्रॉ केलेला आहे. सपोज नेमिंग करूया आपण ABC आणि D. क्वाड्रिलॅटरल ABCD हा एक पॅरलेलोग्राम आहे. इज इट क्लियर? आणि आत्ताच आपण प्रॉपर्टी स्टडीज केल्या की ऑपोजिट अँगल्स हे काय असतात? इक्वल असतात. दॅट मीन्स Bचं जेवढं मेजरमेंट असणार आहे तेवढंच Dचं असणार आहे. त्यानंतर Aचं जेवढं मेजरमेंट असणार आहे तेवढंच Cचं असणार आहे. इज इट क्लियर? सो इथं आपल्याला दोन मेजरमेंट अँगलचे दिलेले आहेत. सो ते पहिल्यांदा आपण मेन्शन करूया. ऑपोजिट अँगल्सचे मेजरमेंट, सपोज हा B अँगल, याचं मेजरमेंट दिलेलं आहे 3x
मायनस 2 डिग्री. इज इट क्लिअर? आणि हा अँगलसुद्धा आपल्याला दिलेला आहे ऑपोजिट अँगल. दॅट मीन्स ह्या अँगलचं मेजरमेंट आहे 50 मायनस एक्स डिग्री. इज इट क्लिअर? आणि आपली प्रॉपर्टी काय आहे की ऑपोजिट अँगल्स हे सेम असतात. सो सुरुवातीला जे गिवन आहे ते आपण लिहून घेऊया. सपोज क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राम. इज इट क्लिअर? पॅरलेलोग्राम. Then major angle B is equal to 3x minus 2 degree. Is it clear? त्यानंतर major angle D is equal to 50 minus x degree. Is it clear? And according to the property of parallelogram, opposite angles are of equal measurement. So आपण प्रॉपर्टी सुरुवातीला मेन्शन करूया. Property of parallelogram. Property of parallelogram. Opposite angles are of equal measurement. Is it clear? So, property of parallelogram, we can write opposite angles. Opposite angles of parallelogram. Opposite angles of parallelogram are equal. Is it clear? हे इक्वल असतात. म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो? मेजर अँगल B इज इक्वल टू मेजर अँगल D. कारण हे ऑपोजिट अँगल्स आहेत आणि ते इक्वल आहेत. दॅट मीन्स मेजर अँगल B इज इक्वल टू मेजर अँगल D. सो जे मेजरमेंट दिलेले आहेत ते आपण लिहून घेऊया. So 3x minus 2 degree is equal to 50 minus x degree. Is it clear? So हे इक्वेशन तयार करून घेऊया. सिम्पली ब्रॅकेट रिमूव्ह करूया. 3x minus 2 is equal to 50 minus x. आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो ज्या लाईक टर्म्स आहेत त्या एकत्र करूया. दॅट मीन्स 3x आणि x या लाईक टर्म्स आहेत. सो हे x इकडे जर आपण शिफ्ट केलं तर काय होईल? 3x प्लस x इकडं सबस्ट्रॅक्शनमध्ये आहे. शिफ्ट केल्यानंतर ॲडिशनमध्ये येईल. 3x प्लस x इज इक्वल टू 50. तर हे 2 आहे ते इकडं शिफ्ट करावं लागेल. ते इकडं मायनसमध्ये आहे, इकडे गेल्यावर प्लसमध्ये होईल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 3x प्लस x 4x इज इक्वल टू 50 प्लस 2 52. इज इट क्लिअर? सो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे आता 4सुद्धा शिफ्ट करावा लागेल. x इज इक्वल टू 4 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तो जर आपण शिफ्ट केला तर तो डिवायडेशनला जाईल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 52/4. इज इट क्लिअर? तर 4ने आपण कट करू शकतो. 4 1 4, अगेन 4 1 4, रिमेनिंग 1 आणि हे 2 12 होतील आणि 4 3 12. इज इट क्लिअर? एक्सची व्हॅल्यू 13. इज इट क्लिअर? सो सिम्पली जे गिवन जे मेजरमेंट दिलेले आहेत अँगलचे त्यामध्ये आपण एक्सची व्हॅल्यू पुट करूया. एक्स इज इक्वल टू 13. सो वी कॅन राईट नाउ गिवन अँगल्स आर गिवन अँगल्स. दॅट मीन्स हे अँगल्स 3x मायनस 2 आणि 50 मायनस x. सो 3x मायनस 2 आणि त्यानंतर सेकंड आहे 50 मायनस x. इज इट क्लिअर? यामध्ये आपण एक्सची व्हॅल्यू सिम्पली पुट करूया. 3 इंटू एक्सची व्हॅल्यू 13. इज इट क्लिअर? मायनस 2. सो सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. 13 3 39 मायनस 2 इज इक्वल टू 37. इज इट क्लिअर? हा 37 आणि हा ऑपोजिट अँगल आहे. दॅट मीन्स हा सुद्धा 37च येणार आहे. आपण चेक करूया. 50 मायनस x दॅट मीन्स 13. इज इट क्लिअर? 50 मायनस 13 दॅट मीन्स 36. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हे जे ऑपोजिट अँगल्स आहेत ते इक्वल आलेले आहेत. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट मेजर अँगल B is equal to
मेजर अँगल डी इज इक्वल टू 37 डिग्री. इज इट क्लिअर? पण नेक्स्ट पेजवर कंटिन्यू करूया. त्यानंतर आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, प्रत्येक अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सी दी क्वेश्चन. फाइंड दी मेजर्स ऑफ इट्स ईच अँगल. हे दोन अँगल्स आता आपल्याला मिळालेले आहे. हा 37चा आहे आणि हा सुद्धा 37चा आहे. सो हा जर 37चा असेल तर हा जर आपण फाइंड आउट केला तर ह्याचा ऑपोजिट हा आहे. दॅट मीन्स हा जो असणार आहे तो सेम हा असणार आहे. इज इट क्लिअर? आणि इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर हे जे दोन अँगल्स आहेत ते ॲडजसंट अँगल आहेत. आणि आपण प्रॉपर्टी काय पाहिली, ॲडजसंट अँगल्स मेक दी सम ऑफ 180 डिग्री. दॅट मीन्स ॲडजसंट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर सप्लिमेंटरी अँगल्स. इज इट क्लिअर? दॅट मीन्स इंटेरियर अँगल्सची सम ही 180 डिग्री असते. हे आत्ताच आपण प्रॉपर्टी स्टडी केलेलं आहे. सो वी कॅन राईट according to the property of, so we can write according to the property of parallelogram adjacent angles, that means interior angles ची सम ही काय असते 180 डिग्री असते. सो we can write angle A and angle B are adjacent angles. Is it clear? Adjacent angles आहेत ते आणि sum of adjacent angles is 180 degree. That means ते सप्लिमेंटरी अँगल्स असतात. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट देअरफॉर मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. सी इन दिस फिगर अँगल ए आणि अँगल बी हे ॲडजसंट अँगल्स आहेत आणि ॲडजसंट अँगलची सम ही 180 डिग्री असते. दॅट मीन्स याच्या दोन पॅरलल लाईन्स आहेत त्यांच्यामध्ये ही जर आपण ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली ए बी तर हे इंटेरियर अँगल्स होत आहेत आणि इंटेरियर अँगलची सम ही 180 डिग्री असते. किंवा असंही आपण म्हणू शकतो की ॲडजसंट अँगलची सम ही 180 डिग्री असते. दॅट मीन्स ॲडजसंट अँगल्स हे सप्लिमेंटरी अँगल्स असतात. जे क्लिअर? तेच आपण इथं मेन्शन केलेलं आहे. सो मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. सो आता आपल्याला मेजर अँगल बी माहीत आहे, आत्ताच आपण फाइंड आउट केलेला आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर मेजर अँगल ए ॲज इट इज आणि बीचं मेजरमेंट हे 37. इज इट क्लिअर? सो 180 डिग्री ॲज इट इज. सो मेजर अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 37. हे आता शिफ्ट होईल. इज इट क्लिअर? इकडे ॲडिशनमध्ये आहे, हे जर शिफ्ट झालं तर इकडं सबस्ट्रॅक्शनमध्ये जाईल. इज इट क्लिअर? सो त्यांचं सबस्ट्रॅक्शन किती येत आहे 10 - 7. दॅट मीन्स 3. त्यानंतर 8 - 4 4 आणि हा 1 मीन्स 143. इज इट क्लिअर? सो मेजर अँगल ए इज इक्वल टू 143 डिग्री. इज इट क्लिअर? आपल्याला एचं मेजरमेंट मिळालेलं आहे. सो सी इन दिस फिगर इथं आपल्याला हा अँगल 37चा मिळाला. त्यानंतर हा ऑपोजिट असल्यामुळं हा अँगलसुद्धा 37चा. इज इट क्लिअर? त्यानंतर हा अँगल आत्ताच आपण फाइंड आउट केलेला आहे तो 143चा मिळाला. इज इट क्लिअर? त्यानंतर याच्या ऑपोजिट अँगल हा आहे. दॅट मीन्स हा सुद्धा किती असणार आहे 143चाच असणार आहे. इज इट क्लिअर? तेच आपण आता मेन्शन करणार आहोत. सो वी कॅन राईट मेजर अँगल सी इज इक्वल टू मेजर अँगल ए. ए आणि सी हे ऑपोजिट अँगल्स आहेत. सो वी कॅन राईट मेजर अँगल ए इज इक्वल टू मेजर अँगल सी इज इक्वल टू 143. इज इट क्लिअर? पण ब्रॅकेटमध्ये रिझन लिहूया ऑपोजिट अँगल्स. आणि ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर ऑफ इक्वल मेजरमेंट. इज इट क्लिअर? ऑपोजिट angles. So we can write required angles of parallelogram. Required angles of parallelogram.
required angles of parallelogram are of 143 degree, त्यानंतर 37 degree, त्यानंतर अगेन 143 degree आणि अगेन 37 degree. जितल्या सो आपल्याला प्रत्येक अँगलचं मेजरमेंट विचारलेलं होतं. सो इट इज अवर फायनल आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन. Question number 2. Referring the adjacent figure of parallelogram, write the answers of questions given below. इथे एक पॅरलेलोग्राम ड्रॉ केलेला आहे. ऑलरेडी बुकमध्ये दिलेला आहे. पॅरलेलोग्राम WXYZ आणि काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्याचे आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज लेंथ ऑफ WZ इज 4.5 सेंटीमीटर. दॅट मीन्स W आणि Z याची लेंथ दिलेली आहे 4.5 सेंटीमीटर. देन लेंथ ऑफ XY इज क्वेश्चन मार्क. सो XY ची लेंथ ही किती असेल असा आपला क्वेश्चन आहे. सो अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ पॅरलेलोग्राम ऑपोजिट साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ. सो WZ ची ऑपोजिट साइड ही XY आहे. सो ही लेंथ सुद्धा काय असणार आहे 4.5 सेंटीमीटरचीच असणार आहे. जितक्या सो आपण आन्सर लिहूया. लेंथ ऑफ वी कॅन राईट length of XY is equal to 4.5 सेंटीमीटर. जितक्या पण रिझन लिहूया इन ब्रॅकेटमध्ये. रिझन अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ पॅरलेलोग्राम ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर equal. Is it clear? Then second question. See the question. Length of YZ. That means Y आणि Z ही लेंथ 8.2 सेंटीमीटर दिलेली आहे. तर X आणि W दॅट मीन्स ही लेंथ किती असेल. सो ही साईड आणि ही साईड ऑपोजिट साईड्स आहेत. दॅट मीन्स हे मेजरमेंट आणि हे मेजरमेंट इक्वलच असणार आहे. सो वी कॅन राईट दी question number 2. Is it clear? Answer is length of XW. Length of XW is equal to 8.2 सेंटीमीटरच असणार आहे. सो रिझन काय हेच रिझन येणार आहे. ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर इक्वल. पण मेन्शन करूया रिझन. ऑपोजिट साइड्स are of equal length. Is it clear? Then next point, third one. See the question. If length of OX is 2.5, that means O पासूनचे X पर्यंतचे डिस्टन्स हे जर 2.5 असेल, that means हे डिस्टन्स 2.5 असेल तर क्वेश्चन आपला काय आहे O पासूनचं Z पर्यंतचं डिस्टन्स किती असेल. जितक्या आपली प्रॉपर्टी काय आहे हा एक डायगोनल आहे आणि हे जे दोन डायगोनल आहेत ते एकमेकांना बायसेक्ट करतात. दॅट मीन्स हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेमच असणार आहे. दॅट मीन्स हे जर 2.5 असेल तर हे सुद्धा 2.5 असणार आहे. म्हणजे टोटल डायगोनल हा 5 सेंटीमीटरचा असणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट लेंथ ऑफ OZ इज इक्वल टू is equal to 2.5 सेंटीमीटर. जितलं आणि रिझन काय आहे डायगोनल बायसेक्ट इच अदर. जितलं डायगोनल्स बायसेक्ट केल्यामुळे ते इक्वल 2 पार्ट्समध्ये कन्वर्जन होत असतं. जितलं डायगोनल बायसेक्ट इच अदर. देन नेक्स्ट पॉइंट फोर्थ question. See, if WO, that means W आणि O हे डिस्टन्स दिलेलं आहे 3.3 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? देन WY, दॅट मीन्स हा टोटल डायगोनल आपल्याला विचारलेला आहे आणि प्रॉपर्टी काय आहे डायगोनल बायसेक्ट इच अदर. दॅट मीन्स ही जी लेंथ असणार आहे 3. पण इथं 3 लाईन देऊया कारण इथं 2 लाईन्स दिलेल्या आहेत. 3.3 दॅट मीन्स हा सुद्धा 3.3चाच असणार आहे. जितक्या कारण ही
या डायगोनलमुळं या डायगोनलचे इक्वल 2 पार्ट्स तयार झालेले आहेत. ही आपली प्रॉपर्टी आहे. जिथे हा जर 3.3 असेल तर हा सुद्धा काय असणार आहे 3.3 असणार आहे आणि टोटल किती असणार आहे मग 6.6. जिथे सो वी कॅन राईट लेंथ ऑफ WY दॅट मीन्स हा डायगोनल आहे WY इज इक्वल टू 3.3 प्लस 3.3 इज इक्वल टू 6.6 सेंटीमीटर. जितलं देन रिझन आपण लिहूया डायगोनल बायसेक्ट इच अदर. हेच रिझन येईल डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. इज इट क्लियर? देन नेक्स्ट पॉइंट फिफ्थ वन. नेक्स्ट पेजवर घेऊया. सी दी क्वेश्चन फिफ्थ वन. मेजर अँगल WZY दॅट मीन्स WZ आणि Y इथं 120चा अँगल तयार झालेला आहे. हा अँगल 120चा आहे. सो आपला क्वेश्चन काय आहे तर WXY हा किती असेल आणि त्यानंतर अजून एक क्वेश्चन आहे XWZ दॅट मीन्स XWZ हा किती असेल. इज इट क्लियर? तर हा 120 आहे दॅट मीन्स हा सुद्धा 120च असणार आहे कारण की ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरेलोग्राम आर इक्वल. इज इट क्लियर? त्यानंतर हा 120 दॅट मीन्स हे जे ॲडजस्टंट अँगल झाले हा 120 दॅट मीन्स हा किती असणार आहे ॲडजस्टंट अँगलची सम ही 180 डिग्री असते. दॅट मीन्स 180 डिग्री मायनस हा 120 दॅट मीन्स तो 60 डिग्री. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट आन्सर ऑफ फिफ्थ क्वेश्चन. मेजर अँगल WZY इज इक्वल टू मेजर अँगल WXY. या दोघांचंही मेजरमेंट हे 120च असणार आहे कारण ते ऑपोजिट अँगल्स आहेत. सो रिझन घेऊया ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरेलोग्राम. ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरेलोग्राम आर ऑफ इक्वल मेजरमेंट. आर ऑफ इक्वल मेजरमेंट. जितलं सो हा जर 120चा असेल तर हा सुद्धा 120चाच असणार आहे. जितलं त्यानंतर अजून एक क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे की XWZ हा सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो वी कॅन राईट अँगल W अँड अँगल X हे इंटेरियर अँगल्स पण आहेत आणि ॲडजस्टंट अँगल्स पण आहेत. सी इन दिस फिगर अँगल W आणि अँगल X याचं दोन पॅरलल लाईन आपण घेतल्या तर ही ट्रान्सव्हर्सल आहे. दॅट मीन्स हा अँगल आणि हा अँगल हे इंटेरियर अँगल्स आहेत. असं केलं तरी चालेल किंवा ॲडजस्टंट अँगलची सम ही 180 डिग्री असं मेन्शन केलं तरी चालेल. तुम्हाला जी कन्व्हिनियंट वाटेल ती मेथड तुम्ही यूज करू शकता. सो वी कॅन राईट angle W and angle X are adjacent angles. किंवा इंटेरियर अँगल्स असं म्हटलं तरी चालेल. दॅट इज ॲडिशन ऑफ adjacent angles. That is sum of adjacent angles is 180 डिग्री. दॅट मीन्स ते दोन अँगल हे सप्लिमेंटरी अँगल असतात. इज इट क्लिअर? सो देअरफोर वी कॅन राईट मेजर अँगल W प्लस मेजर अँगल X इज इक्वल टू 180 डिग्री. इज इट क्लिअर? सो मेजर अँगल W ॲज इट इज मेजर अँगल X आपल्याला माहीत आहे. आत्ताच आपण इथं पाहिलं मेजर अँगल X दॅट मीन्स WXY दॅट मीन्स हा X अँगल हा 120चा आहे. इज इट क्लिअर? 120 इज इक्वल टू 180 डिग्री. सो मेजर अँगल W इज इक्वल टू 180 मायनस 120. इज इट क्लिअर? इकडे हे ॲडिशनमध्ये आहे. शिफ्ट केलं तर सबट्रॅक्शनमध्ये जाईल. इज इट क्लिअर? सो मेजर अँगल W इज इक्वल टू हे सबट्रॅक्शन दॅट इज 60 डिग्री.
हाच आपला क्वेश्चन होता. Then next question, third one. See the question number third. Construct a parallelogram ABCD such that length of BC is 7 centimeter, measure angle ABC is 40 degree and length of AB is 3 centimeter. सुरुवातीला आपल्याला BC हा बेस घेऊन 7 सेंटीमीटर हे डिस्टन्स घ्यायचं आहे. त्यानंतर B या व्हर्टेक्सवर 40 डिग्री तयार करायचा आहे आणि AB ची लेंथ आपल्याला 3 सेंटीमीटर दिलेली आहे. सो सुरुवातीला आपण रफ फिगर ड्रॉ करूया. सुरुवातीला बेस ड्रॉ करूया. सो BC इज द बेस आणि इट इज 7 सेंटीमीटर. त्यानंतर B व्हर्टेक्सवर 40 डिग्री तयार करायचा आहे. दॅट मीन्स ॲक्यूट अँगल आहे. सो तो 90 डिग्रीच्या आत असेल. सपोज तो असा असेल. इज इट क्लिअर? ॲप्रॉक्सिमेटली आपण घेतो आहोत. इथं 40 डिग्री तयार होईल. इज इट क्लिअर? त्यानंतर ABची लेंथ आपल्याला 3 सेंटीमीटर. दॅट मीन्स कंपासमध्ये 3 सेंटीमीटर घेऊन आपण बीवर पॉईंट प्लेस करून 3 सेंटीमीटरवर एक आर्क ड्रॉ करणार. दॅट मीन्स हे डिस्टन्स हे 3 सेंटीमीटर होईल. इज इट क्लिअर? त्यानंतर तर कंपासमध्ये 7 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन आपल्याला इथं आर्क ड्रॉ करावा लागेल. कारण पॅरलेलोग्रामची अपोजिट साईड ही इक्वल असते. दॅट मीन्स ही साईडसुद्धा किती असणार आहे? 7 सेंटीमीटरचीच असणार आहे. इज इट क्लिअर? सो ही साईड जर आपण 7 सेंटीमीटर घेतली तर 7 सेंटीमीटर हे डिस्टन्स घेऊन आपल्याला इथून आर्क ड्रॉ करावा लागेल. इज इट क्लिअर? त्यानंतर या साईडची ऑपोजिट साईड ही असणार आहे. दॅट मीन्स ही सुद्धा 3 सेंटीमीटरच असेल. सो 3 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन इथं अगेन आपल्याला आर्क ड्रॉ करावं लागेल. इज इट क्लिअर? सो ही रफ फिगर अशी तयार झालेली आहे. सो नेमिंग करूया. पॅरलेलोग्राम ABC आणि D. इज इट क्लिअर? सो या साईडची ऑपोजिट साईड ही AD आहे. दॅट मीन्स ही सुद्धा 7 सेंटीमीटरचीच असणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर ABची ऑपोजिट साईड CD आहे. दॅट मीन्स ही सुद्धा 3 सेंटीमीटरच असणार आहे. इज इट क्लिअर? तर ॲक्च्युअल फिगर आपण ड्रॉ करूया. सो आपल्याला बेस घ्यायचा आहे 7 सेंटीमीटर. सो 7 सेंटीमीटर सुरुवातीला सेगमेंट आपण ड्रॉ करूया. इज इट क्लिअर? सो नेमिंग करूया. B आणि C हा बेस आहे आणि लेंथ आहे 7 सेंटीमीटर. त्यानंतर B व्हर्टेक्सवर आपल्याला 40 डिग्री तयार करायचा आहे. सो बाय युजिंग प्रोटॅक्टर आपल्याला 40 डिग्रीचा अँगल तयार करावा लागेल. सो पॉईंटवर पॉईंट मॅच करायचा आहे आणि लाईनवर लाईन मॅच करायची आहे. आणि 40 डिग्री या बाजून आपलं काउंटिंग स्टार्ट होईल. सो 40 डिग्री इथं येत आहे. सो एक सिम्पली मार्क केलेला आहे आणि B पॉईंट आणि हा मिळालेला पॉईंट B व्हर्टेक्स आणि हा पॉईंट हा आपण कनेक्ट करून घेऊया. इज इट क्लिअर? सो इथं 40 डिग्री तयार होईल. त्यानंतर B पासूनचं A पर्यंतचं डिस्टन्स हे 3 सेंटीमीटर आहे. सो कंपासमध्ये आता आपल्याला 3 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे आणि एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इज इट क्लिअर? सो 3 सेंटीमीटर. इज इट क्लिअर? 3 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन आता बीवर कंपासचं टोक ठेवून सेंटर पॉईंट हा बीवर प्लेस करून एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर A आणि D हे डिस्टन्स 7 सेंटीमीटर आहे. कारण BC ही लेंथ आणि AD ही लेंथ ऑपोजिट आहे. दॅट मीन्स पॅरलेलोग्रामच्या ऑपोजिट साईड्स ह्या इक्वल असतात. दॅट मीन्स तर 7 सेंटीमीटर मीन्स हेच आपण डिस्टन्स इथून घेतलं तरी चालेल. 7 सेंटीमीटर हे डिस्टन्स घेऊन आता हा जो मिळालेला पॉईंट आहे याला आपण सुरुवातीला नेमिंग करूया पॉईंट A. हा A पॉईंट मिळालेला आहे. आता A पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून आपल्याला 7 सेंटीमीटर हे डिस्टन्स घेऊन एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर हे डिस्टन्स C आणि D हे डिस्टन्ससुद्धा 3 सेंटीमीटर आहे. सो 3 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन इथूनच आपण घेऊया. कारण B पासूनचं A पर्यंतचं डिस्टन्स हे 3 सेंटीमीटर आहे. इज इट क्लिअर? सो तर Cवर पॉईंट C या व्हर्टेक्सवर ला पॉईंट हा प्लेस करायचा आहे आणि प्रिव्हियस आर्कला कट करणारा आर्क करायचा आहे. इज इट क्लिअर? सो आपला हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट मिळालेला आहे तो सिम्पली कनेक्ट करायचा आहे.
तो सुरुवातीला आपण एला कनेक्ट करूया. आणि त्यानंतर हा इंटरसेक्टिंग पॉईंट आपल्याला सीला कनेक्ट करायचा आहे. इज इट क्लिअर? इथं नेमिंग करूया ABCD. दॅट मीन्स इथं डी पॉईंट आलेला आहे. इज इट क्लिअर? BCची लेंथ 7 सेंटीमीटर आहे. दॅट मीन्स ऑपोजिट साईड ADची लेंथसुद्धा 7 सेंटीमीटरच आपण घेतलेली होती. इज इट क्लिअर? त्यानंतर ABची लेंथ 3 सेंटीमीटर आहे. दॅट मीन्स ऑपोजिट साईड CDची लेंथसुद्धा 3 सेंटीमीटर घेऊनच आपण आर्क ड्रॉ केलेला होता. इज इट क्लिअर? सो डिअर फ्रेंड्स, इथं आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड कव्हर केलेला आहे. सो रिमेनिंग क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.